भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 25 जून 2024 मंगळवार। तो जो उघडतो आणि बंद करतो, जो उघडतो आणि कोणीही बंद करत नाही, आणि बंद करतो आणि कोणीही उघडत नाही। प्रकटीकरण 3 अध्याय 7 वचन। नवीन करारात फरीसी, सदुकी आणि शास्त्री स्वतःला देवाचे प्रतिनिधी मानत होते। त्यांच्याकडे स्वर्गीय राज्याची चावी होती, पण प्रत्यक्षात त्यांनीच स्वर्गाचे राज्य बंद केले। दोघांनीही आत प्रवेश केला नाही किंवा त्यांनी इतरांना प्रवेश दिला नाही। परमेश्वर दार उघडतो। इस्रायली लोकांसमोर यरीहो आले होते। देवाचे लोक स्तुती सगळं त्यांच्या भोवती फिरत असताना यरीहोच्या भीती कोसळल्या। पितळेचे दरवाजे आणि लोखंडी सळया तुटल्या। होय, परमेश्वर खरोखरच असे दरवाजे उघडतो जे बंद करता येत नाहीत। आज तुमच्या पुढे कोणते दरवाजे बंद आहेत? जर तुम्ही तुमच्या अंतःकरणात स्तुती करत फिरत असाल तर परमेश्वर तुमच्यासाठी सर्व दरवाजे उघडेल। एफेसीस मध्ये सुरुवातीचा प्रचार करण्यासाठी प्रभूने प्रेषित पौलासाठी विश्वासाचे एक मोठे आणि अनुकूल द्वार उघडले। प्रेषितांची कृत्ये 14 अध्याय 27 वचन। इजिप्तमधून इस्रायल लोकांची सुटका होण्यासाठी परमेश्वराने दार उघडण्याचा निर्णय घेतला। फारो आणि त्याच्या सैन्याने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला। देवाने पुष्कळ पीडा पाठवूनही फारो माघारला नाही आणि इस्रायल लोकांना स्वातंत्र्य दिले नाही। शेवटी फारो आणि त्याचे संपूर्ण सैन्य तांबड्या समुद्रात मारले गेले। परंतु देवाच्या मुलांसाठी परमेश्वर त्यांच्यासाठी एक आशीर्वाद द्वार उघडेल। आपला प्रभू देखील तोच आहे, तो जो उघडता येत नाही तो बंद करतो। जेव्हा परमेश्वर दरवाजा लॉक करतो तेव्हा कोणीही ते उघडू शकत नाही। जर त्याने आकाश बंद केले तर पावसाशिवाय दुष्काळ पडेल। जर त्याने त्याचे आशीर्वाद बंद केले सर्वत्र दारिद्र्य आणि दुःख असेल। सुरुवातीच्या काळात लोकांना स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी बांधायचे होते, पण देवाने त्यांचे सर्व प्रयत्न केले आणि त्याने पसरवले। देवाचे मुलांनो, जेव्हा दुष्ट लोक तुमच्या विरुद्ध वाईट करण्याची प्रयत्न करतात तेव्हा परमेश्वर त्यांचे मार्ग आणि योजना बंद करतो। लाबान याकोबला इजा करण्यासाठी आला होता। फारो अब्रामला इजा करण्यासाठी आला होता। अबीमेलेक इसहाकाला इजा करण्यासाठी आला होता, पण परमेश्वराने त्यांची सर्व दुष्ट मार्ग बंद केले आणि रोखले। देवाने नोआ, त्याचे कुटुंब आणि सर्व जीवित प्राण्यांना तारणात आणल्यानंतर देवाने स्वतः दरवाजे बंद केले। जेव्हा पाऊस पडला आणि पृथ्वीला पूर आला तेव्हा इतरांपैकी अनेकांनी कसा तरी दरवाजात शिरण्याचा प्रयत्न केला असेल, पण त्यांच्यापैकी कोणीही आत जाऊ शकले नाही। आज कोसाचे द्वार जे ख्रिस्त आहे ते उघडे आहे आणि प्रभू प्रेमाने सर्व पापियांना बोलावतो। जे लोक शोक करतात आणि त्याच्याकडे येण्यासाठी ओझ्याने दबलेले आहेत, जो त्याच्याकडे विश्वासाने येईल त्याला कधीही सोडणार नाही आणि दूर करणार असे तो वचन देतो। देवाची मुलांनो, लक्षात ठेवा की एखाद्या दिवशी कृपेचे दरवाजे बंद होतील, त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा। आता धावा आणि ख्रिस्ताच्या दारात प्रवेश करा। पुढील चिंतनासाठी श्लोक। जर त्याने एखादी गोष्ट तोडली तर ती पुन्हा
बांधता येत नाही. जर त्याने एखाद्या माणसाला कैद केले तर त्याची सुटका होऊ शकत नाही. आई 12 अध्याय 14 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी 9, जॉब 3 अध्याय 4 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 7 अध्याय 44 वचन से 60 वचन. धन्यवाद.